नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित चहाळ. आताच 23 एप्रिलला राज्यसेवा परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची जी डेट होती ती संपली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी MPSC स्टेट सर्व्हिसेस व राज्यसेवा परीक्षा 2025 साठी फॉर्म भरले असतील आणि आता तुम्हाला पूर्वपरीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी ही ओरिएंटेशन सिरीज स्टार्ट केलेली आहे. यामध्ये आज आपण जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा जो पूर्वपरीक्षेमधला घटक आहे त्याचं ओरिएंटेशन पाहणार आहोत. यामध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत तर एक्झॅक्टली प्रिपरेशन काय करायचं म्हणजे अप्रोच कसा असावा, याचा सिलेबस काय आहे म्हणजे कोणकोणते टॉपिक्स आपण प्रिपेअर करायचे, आणि थोडंसं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजेच गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात आपण करूयात. सायन्स हा जो घटक आहे त्याला बऱ्यापैकी वेटेज पूर्वपरीक्षेमध्ये देण्यात आलेला आहे. एकंदरीत आपल्या MPSCच्या परीक्षेमध्ये किंवा स्टेट सर्व्हिसेस एक्झाममध्ये आत्ता नवीन पॅटर्ननुसार दोन ठिकाणी आपल्याला सायन्स दिसतो. एक पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झाम जी आपली आहे त्यामध्ये पेपर 1 जो आहे जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनाचा, या पेपर 1 मध्ये किंवा जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये आपल्याला जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा घटक दिसतो. आणि मेन एक्झाममध्ये GSचा पेपर 3 जो आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञान हा घटक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तर आज आपला जो काही फोकस आहे तो फोकस आहे हा जो पेपर 1 आहे प्रिलिमिनरी एक्झाम मधला GSचा जनरल स्टडीजचा, की हा पेपर किती मार्कांचा असतो. टोटल 200 मार्कांचा पेपर असतो किंवा 200 गुणांचा पेपर असतो. या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले गेलेले असतात, 100 क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात आणि एक जो काही प्रश्न असतो तो 2 मार्कांसाठी त्या ठिकाणी असतो. तर यामध्ये आपल्याला जनरल सायन्स हा जो घटक आहे किंवा सामान्य विज्ञान हा घटक त्या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये आपल्याला माहित असल्याप्रमाणे की सीसॅट क्वालिफाईंग आहे, त्यामुळे जे काही मार्क्स काउंट होतात ते फक्त आणि फक्त GSचे मार्क कट ऑफसाठी कन्सिडर केले जातात. त्यामुळे GSचा जो काही स्कोअर आहे त्याच्याकडे विशेष लक्ष हे आपल्याला द्यावं लागतं. आणि GS मधला सगळ्यात जास्त वेटेज असणारा जर कुठला घटक असेल तर तो आहे जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान पूर्वपरीक्षेमध्ये. की पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य विज्ञानाचे साधारण 20 ते 25 ह्या रेंजमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आत्तापर्यंत. आता रिसेंट जी काही गेल्या वर्षीची एक्झाम झालेली आहे तर त्यामध्ये 21 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले होते आणि इतर मागच्या अशाही काही परीक्षा आहेत की ज्यामध्ये अगदी 27 ते 28 पर्यंतही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे MPSCला पूर्वपरीक्षेमध्ये सायन्स हा थोडा आवडीचा विषय आहे आणि त्यामुळे सायन्सचं वेटेज हे बऱ्यापैकी जास्त असतं. 20 ते 25 प्रश्न म्हणजे जवळपास 1/4 वेटेज जे आहे पेपरचं, की 100 पैकी जर 20 ते 25 प्रश्न येत असतील तर ऑब्व्हियसली मोठ्या प्रमाणात तुमच्या कट ऑफ वरती परिणाम टाकणारा घटक म्हणून सायन्सकडे पाहिलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो जनरल सायन्स आहे किंवा सामान्य विज्ञान आहे तो पूर्वपरीक्षेतला घटक आहे. तो प्रिलिमचा सिलेबस जर आपण ओव्हरलुक केला तर त्यामध्ये शेवटचा 7वा घटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. म्हणजे करंट इव्हेंट्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट हे इतर घटक आहेतच, पण त्याचसोबत आपला जो काही घटक आहे तो 7वा घटक म्हणून त्या ठिकाणी फक्त 2 वर्ड्स त्यांनी दिलेत, दॅट इज जनरल सायन्स. पण आता हे जे काही 2 शब्द आहेत त्याला एक्सप्लोर आपल्याला करायचे आणि त्याचा अनालिसिस कुठून करायचा, तर नेहमीप्रमाणे या काही गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा जे PYQs आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, तर त्याच्यामधून याचा अनालिसिस आपल्याला करायचा आहे. मग तो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही प्रकारचा आपल्याला करावाच त्या ठिकाणी लागतो. मग आता जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान या विषयाची तयारी करत असताना नेमकी कशी करायची किंवा कुठल्या नजरेतून आपण त्याच्याकडे पाहायचं, आपला अप्रोच काय असावा, तर ते थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहतोय. पण या विषयाचा जो काही अप्रोच असतो सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स या घटकाचा, तर हा अप्रोच सिम्पली तुम्ही 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत सायन्सचा अगदी जसा अभ्यास केलाय तसाच अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला 70 ते 80% प्रश्न हे 10th लेवलचे, जे 10वी पर्यंत जे काही जनरल सायन्स आपल्याला होतं त्या पातळीवरचे दिसतात आणि 20 to 25% क्वेश्चन्स हे आपल्याला 12th लेवलचे त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे आपल्याला खास करून भर जो द्यायचा असतो अभ्यास करताना तो आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांवरती आणि NCERT वरती द्यायचा असतो. म्हणजे स्टेट बोर्डची बुक्स आणि NCERT ही जर खूप चांगल्या पद्धतीने तयारी याची केली तर निश्चितच जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान जो कन्सेप्च्युअल विषय आहे खास करून स्टेट सर्व्हिसेसमध्ये किंवा MPSC मध्ये, तर त्याला खूप चांगले मार्क्स मिळवता येतात.
बरेच जे विद्यार्थी आहेत आत्तापर्यंत तयारी करणार आहे त्यांच्या तयारीमधली सगळ्यात मोठी चूक म्हणजे ते क्लब केलेले म्हणजे सगळा डेटा एकत्र केलेले अशी काही गाईड फॉर्म मधली पुस्तकं वापरतात आणि या गाईड फॉर्म मधल्या पुस्तकांमध्ये फक्त जिस्ट दिलेला असतो किंवा थेट माहिती दिलेली असते. पण आपल्याला जे काही क्वेश्चन येतात ना परीक्षेत हे प्रोसेसवरती येतात, त्या प्रक्रियेवरती येतात. म्हणजे तुम्हाला समजा लाईट किंवा प्रकाश हा एक चॅप्टर आहे फिजिक्समध्ये, तर फिजिक्समध्ये प्रकाशाची 4 वैशिष्ट्ये आहेत किंवा देर आर 4 फेनॉमेनॉन ऑफ लाईट: रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड स्कॅटरिंग. म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचं अपस्करण आणि प्रकाशाचे विकिरण असे 4 वैशिष्ट्ये आहेत. आता तुम्हाला परीक्षेमध्ये काही ते असं विचारत नाहीत की परावर्तन म्हणजे काय किंवा रिफ्रॅक्शन म्हणजे काय, बट दे विल आस्क यू द क्वेश्चन. म्हणजे ते तुम्हाला प्रश्न विचारतील कशावरती? रिफ्रॅक्शनची जी प्रोसेस आहे ना, की प्रकाशाच्या अपवर्तनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती ते प्रश्न विचारतील. आणि यासाठी ती बुक्स रीड करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळं सायन्ससाठी मी इन्सिस्ट करेल की तुमचे जे काही स्टेट बोर्ड आहेत साधारण 7 to 10 आणि जी NCERT आहेत 8, 9, 10 हे मिनिमम तुम्ही रीड करणं गरजेचं आहे. आणि 11th आणि 12th मधले सगळे टॉपिक प्रिपेअर करायची गरज नाहीये, पण काही मोजके जे काही घटक आहेत ते आपण प्रिपेअर करू शकतो. त्याबद्दल येत्या काही त्या सिरीजच्या काळात मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बॅचमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करतोच आहोत. पण सगळं ते वाचायची गरज नाही. तुम्ही टॉपिक किंवा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याचा अंदाज येईल. मग आता जनरल सायन्स, या जनरल सायन्सची विभागणी एकूण 3 मुख्य घटकांमध्ये करता येते. पहिला घटक म्हणजे फिजिक्स, फिजिक्स किंवा आपण त्याला म्हणतो भौतिकशास्त्र. त्यानंतर दुसरा घटक आहे केमिस्ट्री, केमिस्ट्री किंवा त्याला आपण रसायनशास्त्र म्हणून ओळखतो. आणि तिसरा घटक आहे बायोलॉजी किंवा जीवशास्त्र. आता या 3 घटकांपैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री याचा विचार जर केला आपण, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांवरती मिळून साधारणपणे जे काही एकूण प्रश्न असतात त्यातले 50% प्रश्न म्हणजे अराउंड 10 क्वेश्चन्स हे आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती दिसतात, 10 to 12 क्वेश्चन्स. आणि बायोलॉजीवरती मात्र आपल्याला थोडे जास्त प्रश्न दिसतात, की साधारणपणे आपण जर पाहिलं तर 12 to 15 क्वेश्चन्स हे बायोलॉजीवरती आपल्याला दरवर्षी विचारले गेलेले दिसतात. म्हणजे साधारणपणे आपण अंदाज जर घेतला तर जेवढे काही टोटल क्वेश्चन्स असतील ते आउट ऑफ टोटल क्वेश्चन्स अराउंड 50% क्वेश्चन जे असतात किंवा 50% क्वेश्चन जे असतात हे केवळ आणि केवळ बायोलॉजी या एका घटकावरती विचारलेले असतात. आणि उरलेले 50% प्रश्न हे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीवरती विचारलेले असतात. म्हणजे समजा 22 प्रश्न असतील तर जवळपास 10-11 प्रश्न फक्त बायोलॉजीवरतीच असतील आणि उरलेले जे काही 11 प्रश्न असतील हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये डिवाइड झालेले असतील. त्यामुळे प्रिपरेशन करताना ऑब्व्हियसली बायोलॉजीबद्दल थोडंसं डेप्थमध्ये जास्त वाचणं हे देखील गरजेचं आहे, हे याच्यावरून आपल्याला कळतं. यामध्ये बायोलॉजीमध्ये परत एकदा 3 सेक्शन्स त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन. आता झूलॉजी म्हणजे आपण त्याला प्राणीशास्त्र असं म्हणतो. ओके. बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. आणि हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. तर वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांच्यामध्ये जवळपास इक्वली आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे डिवाइड झालेले दिसतात. म्हणजे अंदाजे 4-4, 5-5 प्रश्न हे प्रत्येक घटकावरती आपल्याला विचारले गेलेले दिसतात. त्यामुळे तयारी करताना जर या मायक्रो लेवलला जाऊन आपण ती केली तर निश्चितच आपला जो स्कोअर असतो तो स्कोअर काय होतो? बूस्ट होतो. आपल्याला माहिती की प्रिलिमचा जो काही कट ऑफ आहे हा गेल्या वर्षी आत्ता जर आपण पाहिला तर जवळपास 115च्या आसपास तो साधारणपणे लागलाय 200 पैकी. मग जेव्हा 200 पैकी 115, 120 किंवा 110 वगैरे अशा रेंजमध्ये आपल्याला मार्क्स पाहिजेत, याचा अर्थ आपल्याला किती % मार्क्स घ्यायचे? अराउंड 60 to 70% मार्क्स शुड बी अवर टार्गेट. की साधारण तुम्हाला 200 पैकी 60 ते 70% म्हणजेच 120 ते 130 मार्क्स जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचा जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ क्लिअर होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमधला तुमचा परफॉर्मन्स चेक करावा लागणार आहे की प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपण किती % पर्यंत जातो. एखाद्या विषयामध्ये फार जास्त जात नसेल तरी चालेल, की एखादा वीक आहे, एखादा कमकुवत सब्जेक्ट आहे, फार जास्त नाही येते तुम्हाला, अगदी 80% 90% पर्यंत नाही होते माझ्याकडे, पण तरी मिनिमम 60 to 70% क्रायटेरिया आपण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जर 15 प्रश्न येत असतील तर 60% म्हणजे 9 प्रश्न ॲटलिस्ट आपल्याला त्या सेक्शनवरचे आले पाहिजेत. मग तो सेक्शन कुठलाही असेल, तो घटक कुठलाही असेल, तो विषय कुठलाही असेल, या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स आपल्या डोक्यात कायम असणं गरजेचं आहे. पुढे आपण जाऊयात. मग यामध्ये आता जर प्रत्येक घटकनिहाय फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या प्रत्येक घटकानुसार जर आपण सिलेबसवरती एकदा नजर टाकली
तर कोणकोणते टॉपिक्स आपल्याला प्रिपेअर करावे लागतात? तर मी तुम्हाला जसं म्हटलं, की 10th आणि 12th पर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं सायन्सचा अभ्यास केलाय, ज्या कन्सेप्च्युअल पद्धतीनं तुम्ही गेलात, त्याच पद्धतीने याच्यामध्ये जायचंय. यात NCERT आणि स्टेट बोर्डच आपल्याला रीड करायचेत आणि सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स किंवा गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका या आपल्याला सॉल्व्ह करत राहायचंय. त्यामुळं आता याच्यामध्ये अभ्यास करताना त्याच पद्धतीने जा, की प्रत्येक टॉपिकमधल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, त्या कन्सेप्ट चेक करा. फिजिक्समध्ये कन्सेप्ट सोबतच म्हणजे संकल्पनांसोबतच तुम्हाला जी न्यूमेरिकल्स आहेत, न्यूमेरिकल्स म्हणजे त्याच्यावरची जी उदाहरणं असतात पहा, तर ती सुद्धा प्रॅक्टिस करणं किंवा त्यांचा देखील सराव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण न्यूमेरिकल्स सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, फिजिक्सवरचे खास करून. त्यामुळं न्यूमेरिकलचं सुद्धा प्रिपरेशन करत राहणं गरजेचं आहे. तर हे सगळे टॉपिक मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहेत किंवा सगळ्यांच्या ओळखीचे टॉपिक्स आहेत. वेगळं असं काही नाहीये. फक्त या परीक्षेच्या अप्रोचनं आपल्याला हे जे काही टॉपिक्स आहेत, हे प्रिपेअर पुन्हा एकदा करायला लागणार आहे. मग त्यामध्ये गती किंवा मोशन आहे. त्यानंतर बल आणि गतिविषयक नियम, फोर्स अँड लॉज ऑफ मोशन. मग लॉज ऑफ मोशन म्हणजे कुठले? ते न्यूटनचे 3 जे काही नियम आहेत किंवा न्यूटन्स लॉज जे आहेत 3, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये करायचे. त्यानंतर कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी याची बेसिक कन्सेप्ट आणि त्याचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला पाहायचे असतात. त्यानंतर गुरुत्वाकर्षण आणि त्यामध्ये देखील न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, अशा 2-3 कन्सेप्ट फक्त आहेत ज्या आपल्याला गुरुत्वाकर्षणामध्ये प्रिपेअर करायच्यात. त्यानंतर विद्युतधारा किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मधल्या कन्सेप्ट, मग त्यात व्होल्टेज काय आहे, करंट काय आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स ही संकल्पना एक्झॅक्टली काय आहे, रेझिस्टन्स काय आहे, त्यामध्ये ओहम्स लॉ असेल, त्यामध्ये हिटिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल किंवा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे, त्याची काही ॲप्लिकेशन्स आहेत, यासारख्या गोष्टींची तयारी आपल्याला करावी लागते. त्यामध्ये रेजिस्टर्स किंवा जे रोध असतात त्यांचं सेरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन म्हणजेच समांतर जोडणी, एकसर जोडणी याविषयीची तयारी आपल्याला करावी लागते. जे बेसिक टॉपिक्स तुम्ही 10वी पर्यंत असतानाच पाहिलेले आहेत तेच फक्त व्यवस्थित करायला लागतील. त्यानंतर विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर हा घटक आपल्याला प्रिपेअर करायचा. त्यामध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि राईट हँड थंब रूल हे 3 पद्धतीचे नियम आणि त्याच्याशी निगडीत ज्या काही 3 संकल्पना आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या असतात. मग त्यामध्ये खास करून जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर, सोलेनॉइड यासारखे ॲप्लिकेशन्स, ते 3 वेगवेगळ्या इफेक्ट्सची ही आपल्याला अभ्यासायची असतात. त्यानंतर प्रकाश किंवा लाईट, ज्यामध्ये ती 4 वैशिष्ट्ये, 4 फेनॉमेनन आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग आणि डिस्पर्शन आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहिजेत. त्यानंतर आणि त्याचसोबत मिरर आणि लेन्स यांचा जो काही स्टडी आहे, ते मिरर आणि लेन्सबद्दलच्याही गोष्टी आपल्याला अभ्यासायला लागतील. त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय, मानवी डोळ्याची रचना ही देखील आपल्याला अभ्यासायला लागणार आहे. त्यानंतर ध्वनी किंवा साऊंड हा घटक आपल्याला अभ्यासायच्या. ध्वनिलहरींची वैशिष्ट्ये, मग त्यामध्ये लॉन्जिट्युडनल वेव्ज म्हणजे काय आहे, लॅटिट्युडनल वेव्ज म्हणजे काय आहेत, म्हणजे अवतरंग आणि अणुतरंग म्हणजे काय, मग ध्वनिलहरी कुठल्या प्रकारामध्ये मोडतात, ध्वनिलहरींची नेमकी वैशिष्ट्ये काय काय आहेत, वेवलेंथ म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं. त्यानंतर आणखी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तरंगकाल किंवा टाइम पिरियड म्हणजे काय असतो, तर यासारख्या किंवा ॲम्प्लिट्यूड विपुलता काय असते, यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानंतर हीट किंवा उष्णता, मग त्यामध्ये कंडक्शन, कन्व्हिक्शन, रेडिएशन यासारख्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या आपल्याला अभ्यासायच्यात. आणि काही मिसेलिनियस टॉपिक्स लाईक रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा किरणोत्सारिता वगैरे हे देखील आपल्याला त्यामध्ये अभ्यासायला लागतात. आपले जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये हे सगळे टॉपिक्स आपण पूर्णतः कव्हर केलेले असणार आहेत. त्यानंतर पुढे याच पद्धतीनं आपण जर केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्रावरती नजर टाकली तर संपूर्ण बेसिक केमिस्ट्री प्लस थोडंसं ॲडव्हान्स केमिस्ट्री हे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यात द्रव्य किंवा मॅटर, की द्रव्य किंवा पदार्थ म्हणजे काय, त्यात सॉलिड, लिक्विड, गॅस आणि त्याचे जे काही वेगवेगळे फीचर्स आहेत हे आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर किंवा द्रव्याचं वर्गीकरण, मग त्यामध्ये आपण मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स म्हणजे एलिमेंट्स मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन अगोदर करतो आणि एलिमेंटचं क्लासिफिकेशन परत मेटल, नॉन मेटल, मेटलॉइडमध्ये करतो. एलिमेंट सोबतच आणखी एक क्लासिफिकेशन असतं कंपाऊंड्स आणि कंपाऊंड सोबत आणखी एक क्लासिफिकेशन असतं मिक्सचर आणि ते एलिमेंट, कंपाऊंड्स आणि मिक्सचर याचे परत एकदा सब टाइप्स हे आपल्याला अभ्यासायचे असतात. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा अणूचे अंतरंग हे आपल्याला अभ्यासायचे. त्यात ॲटम कसा बनलेला आहे, त्यातले सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि त्यांच्याशी निगडीत काही संकल्पना जसं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय आहे, व्हॅलन्सी म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ मॅटर, की हाऊ टू मेजर एनी मॅटर, मग त्यामध्ये ॲटॉमिक मास काय आहे, मॉलिक्युलर मास काय आहे, मोल कन्सेप्ट काय आहे, यासारख्या कन्सेप्ट आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्यात. त्यानंतर
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, की ज्यामध्ये खास करून मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि त्याची वेगवेगळी फीचर्स ही आपल्याला अभ्यासायची असणार आहेत. आणि हे सगळे टॉपिक मला माहिती की तुमच्या ओळखीचे, फक्त परत एकदा इन डेप्थ त्यांचं रिडिंग आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स, त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासायचे. आम्ल आम्लारी क्षार, ऍसिड बेस सॉल्ट, याच्यावरती खास करून काही फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, ते फॅक्ट्स आपल्याला पाहावे लागतात. त्यानंतर मेटल अँड नॉन मेटल, धातू आणि अधातू, संकल्पना आणि फॅक्ट्स याचेही कव्हर करायला लागतात. त्यानंतर कार्बन कंपाऊंड्स म्हणजे कार्बनी संयुगे, की ज्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, मग त्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये काय डिफरन्स असतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याचसोबत स्ट्रक्चरल आयसोमर्स, त्यानंतर फंक्शनल ग्रुप्स, स्ट्रक्चरल आयसोमर किंवा त्यांना आपण समघटक संयुगे असं देखील त्या ठिकाणी म्हणतो, होमोलोगस सिरीज, यासारख्या बेसिक कन्सेप्ट याच्यात कव्हर करायला लागतात. आणि अगदी शेवटी केमिस्ट्री आणि एव्हरीडे लाईफ म्हणजे दैनंदिन जीवनातली जी काही रसायनं असतात, की एव्हरीडे लाईफमध्ये जे काही केमिकल्स वगैरे आपण यूज करतो, आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला दिसतं, तर त्याचा एक बेसिक स्टडी किंवा ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणतो, तो असणं गरजेचं आहे. त्याच्यावरचे काही प्रश्न असू शकतात. अँड द लास्ट वन इज बायोलॉजी किंवा जीवशास्त्र. तर बायोलॉजीमध्ये हे सगळे घटक आहेत की ज्याच्यामध्ये झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन हे तिन्ही घटक काय होतात, कव्हर होतात. मग त्यामध्ये प्लांट क्लासिफिकेशन, वनस्पतींचं वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण. मग दोघांचं जे काही क्लासिफिकेशन आहे त्याच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत आणि वेगवेगळ्या सायंटिस्टनं दिलेल्या त्या मेथड्स आहेत, तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायला लागतात. ॲट द एंड पेशी आणि उती म्हणजे काय, सेल आणि टिश्यू काय आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार, आपल्या शरीरामध्ये ते कुठे कुठे असतात हे अभ्यासायचे. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांच्याबद्दलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, की आपल्याला कोणते उपयुक्त आहेत, त्यांची उपयुक्तता काय आहे, कुठले हानिकारक स्वरूपाचे आहेत, ते कोणकोणत्या प्रकारची हानी पोहोचवतात, तर ते अभ्यासायचे. त्यानंतर हेरिडिटी किंवा अनुवांशिकता म्हणजे काय, मग त्यामध्ये मानवी शरीरामध्ये जे काही जीन्स वगैरे आहेत, तर ती जनुकीय संरचना आणि अनुवांशिकता याच्यात काय संबंध आहे, तर यासारख्या बाबी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या. त्यानंतर पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान म्हणजे सायटॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा घटक अभ्यासायचा आहे. तर हेरिडिटीची जे काही पुढची ॲप्लिकेशन्स आहेत, खास करून बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जनुकीय अभियांत्रिकी ही संकल्पना आपल्याला एक्सप्लोअर करायला लागते. आणि बायोटेक्नॉलॉजीचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले ॲप्लिकेशन्स ती आपल्याला पाहायला लागतात. त्यानंतर रक्ताभिसरण संस्था किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, त्याचसोबत उत्सर्जन संस्था आणि रेस्पिरेशन सिस्टीम किंवा रेस्पायरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, तर हे देखील आपल्याला अभ्यासायला लागतं. त्यानंतर न्यूट्रियंट्स, मग त्यामध्ये प्लांट न्यूट्रियंट्स आणि माणसाला लागणारी जी काही न्यूट्रियंट्स आहेत दोन्ही आपल्याला अभ्यासायचे आहेत, की वनस्पतींना कोणती पोषण तत्व वाढीसाठी आवश्यक असतात, त्याच पद्धतीने मनुष्याला देखील कोणती पोषण तत्व किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स वाढीसाठी आवश्यक असतात, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रजनन संस्था किंवा रिप्रोडक्शन सिस्टीम ही आपल्याला अभ्यासायची आहे. मग ते पुन्हा एकदा ॲनिमल आणि प्लांट दोघांच्या संदर्भात. अस्थिसंस्था, स्केलेटल सिस्टीम काय आहे, त्यातली महत्त्वाची हाडं वगैरे कोणती आहेत ती अभ्यासायची आहेत. त्यानंतर चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीमबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि अगदी शेवटी आरोग्य किंवा हेल्थ याच्याशी निगडीत काही बाबी आपल्याला अभ्यासायच्या. मग त्यामध्ये वेगवेगळे आजार, त्यांचं निदान करण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट आहेत, कोणकोणती लक्षणं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, त्याच्यावरती उपाय आपण काय काय करू शकतो, कोणकोणत्या वॅक्सिन्स किंवा लसी त्यासाठी उपलब्ध आहेत, त्या लसींची निर्मिती कोणी केली आहे, यासारख्या असंख्य गोष्टी या त्यामध्ये आपल्याला अभ्यासायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने किंवा क्लिअर कट अगदी याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे की त्याचा सिलेबस काय आहे. आता फायनली अभ्यास करताना कसा सुरू करायचा आणि कसा पुढे तुम्हाला जायचंय, तर त्याबद्दल एकदा एक नजर आपण टाकूयात शेवटच्या टप्प्यामध्ये. रेफरन्सेस वगैरे कुठले यूज करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये खास करून आपल्याला बेसिकपासून स्टार्ट करायला लागतं, की त्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड आणि NCERT हेच तुमचे प्राईम रेफरन्सेस आणि इम्पॉर्टंट रेफरन्सेस. आणि त्याचसोबत सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत तुमचे PYQs, तेच गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि जे काही जनरल MCQs आहेत किंवा जनरल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते. मग आता कसा कसा अभ्यास करायचा, तर पहिला टप्पा म्हणजे तुम्ही 7वी
ते 10वी ही काही स्टेट बोर्ड्स आहेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत, ती तुम्ही वाचू शकता. 7 to 10th व्यवस्थित पद्धतीने सगळी वाचून काढायची. त्यामध्ये 7 आणि 8 हे फक्त ओव्हरलुक केले तरी चालणार आहेत, पण 8, 9 आणि 10 दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप जास्त महत्त्वाचे अशा प्रकारचे स्टेट बोर्ड्स आहेत. 8, 9, 10 ते तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीटेडली ते वाचत राहायचे. जेवढी रिपिटेशन्स तुम्ही कराल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे 8वी, 9वी आणि 10वी याची स्टेट बोर्ड फार महत्त्वाची आहेत. मोजकीच पुस्तकं वाचायची, पण ती पुन्हा पुन्हा वाचायची, कारण आपली प्रिलिम जी आहे पूर्वपरीक्षा ही MCQ बेस्ड आहे. आणि पूर्वपरीक्षा जर MCQ बेस्ड असेल तर MCQ साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मोजकेच सोर्सेस यूज करायचे, पण ते रिपीटेडली यूज करायचे. जेवढे रिपिटेशन कराल तेवढं तुमच्या गोष्टी जास्त लक्षात राहतील, तेवढे स्किल तुमचे वाढतील, तेवढा तुमचा परीक्षेतला स्कोअर वाढणार आहे. त्यानंतर NCERT मध्ये जर पाहिलं तर 9th and 10th ठीक आहे, NCERT आहे ती तुम्हाला रीड करायची आहे. अँड सम पार्ट ऑफ 11th and 12th आयदर NCERT और स्टेट बोर्ड, जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही करू शकता. पण यातले काही सिलेक्टेड टॉपिक्स, सिलेबस तुम्हाला मी मगाशी सांगितलंय, त्यातले जे टॉपिक तुम्हाला इकडे आढळणार नाहीत तेवढे सिलेक्टेड टॉपिक्स तुम्हाला 11th आणि 12th मधून कव्हर करायला लागतील. आणि त्याचसोबत प्रत्येक टॉपिक तुम्ही सॉल्व्ह केला किंवा प्रत्येक टॉपिक तुम्ही वाचला की त्याच्यावरचे एखादी कुठलीही क्वेश्चन बँक ही घेऊन यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते टॉपिक वाईज क्वेश्चन हे सॉल्व्ह करणं. आणि PYQs सुद्धा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये टॉपिक वाईज अरेंज करून दिलेले आहेत, तर ते टॉपिक वाईज PYQs सॉल्व्ह करणं हा पुढचा पार्ट असेल. तो रीड, रिवाइज अँड प्रॅक्टिस इज द की टू सक्सेस. म्हणजे तुम्हाला वाचायचंय, एकदा वाचून चालणार नाही, पुन्हा पुन्हा वाचायचंय, म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा रिवाइज करायचंय आणि त्याच्यासोबत MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस करायची आहे. MCQ सॉल्व्ह करत असताना PYQला प्रायोरिटी आपल्याला द्यायचीच आहे, पण त्याचसोबत काही जनरल MCQs ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर एकंदरीत जर प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा विचार करत असाल तर दिस इज द बेस्ट वे यू कॅन प्रिपेअर युअर सब्जेक्ट, की तुमचा जो काही विषय आहे तो विषय प्रिपेअर करण्यासाठी सर्वात योग्य पद्धत म्हणून त्या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल सायन्सचा अभ्यास करत असाल तर हे ओरिएंटेशन लेक्चर कायम लक्षात ठेवा आणि अभ्यासाला तात्काळ सुरुवात करा. तुमच्या कुठल्याही क्वेरीज असतील, तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपल्या पुढच्या सेशन्समध्ये आपण त्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. तुम्हा सर्वांना येणाऱ्या 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा. थांबूयात आपण. धन्यवाद. हैव अ नाइस डे. डियर व्यूअर्स, अपने एग्जाम की तैयारी को और बेहतर करने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें.